जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या डी.ए.डी.आर. वाढीसंदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। फेब्रुवारी पेड इन मार्च पगारासोबत डी.ए. वाढ मिळणार का, या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली असून काय आहे बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, अनेक राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या डी.ए.डी.आर. वाढीसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे। डी.ए.डी.आर. वाढीचा निर्णय जो आहे तो फेब्रुवारी पेड इन मार्च पगारासंदर्भात किंवा त्यासोबत होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1/7/2024 पासून 3% डी.ए. वाढ प्रलंबित आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकूण 50% दरानं महागाई भत्ता मिळतोय, तर दिनांक 1/7/2024 पासून 3% डी.ए. वाढीनंतर 53% दरानं हा डी.ए. लाभ जो आहे तो मिळणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1/7/2024 पासून 3% वाढीव डी.ए. फरकाचा अदा करण्याचा जो वित्त विभागाचा प्रस्ताव आहे तो राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून रखडलेला आहे। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा लाभ निश्चितच फेब्रुवारी पगार पेन्शनसोबत कर्मचारी पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा विशिष्ट निधी संकल्पित करावा लागत आहे, मुळेच डी.ए. वाढीकरता निधी अभावी जो निर्णय आहे तो प्रलंबित होता। याशिवाय 3% डी.ए. वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ करणं अपेक्षित आहे। यामुळेच डी.ए. वाढीचा निर्णय जो आहे तो अद्याप प्रलंबित आहे, परंतु यावरती येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता असून या संदर्भातला निर्णय पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याचा लाभ निश्चितच फेब्रुवारी पेड इन मार्च पगारासोबत पेन्शनसोबत होणार आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातम्या, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।